विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एम.एस. नर्सिंग सीईटी अंतर्गत 40% कमी पर्सेंटाईल होते का? ॲज वेल ॲज तुमचा BSc नर्सिंग कॅपराऊंडमध्ये नंबर लागलेला नाही का? तर अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आलेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, INCने 17 सप्टेंबर 2025ला ही PDF पब्लिश केलेली आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या PDFचा खूप मोठा फायदा होणार आहे. एकंदरीत कॅप 4चा हा शेड्यूल लेट का झाला, यामध्ये काय काय चेंजेस झाले आणि याचे मुख्य कारण काय आहे हे आज तुम्हाला कळून जाईल. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं होतं की ॲक्च्युअल आणि ऑफिशियल रिझन काय आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं आणि ॲक्च्युअलमध्ये तेच रिझन हे तुम्हाला शो झालेलं आहे. जे आम्ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो ते नक्की ट्रू असते, त्यामध्ये कोणतेही फॉल्स इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, सदरची जी PDF आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला शो होत असेल, ही जी PDF आहे ही 17 सप्टेंबर म्हणजे आजच पब्लिश करण्यात आलेली आहे. म्हणजे आजपासूनच हा रूल लागू होऊन जाईल. ठीक आहे. सेकंड म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, या PDFचा जो सब्जेक्ट आहे तो सुद्धा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. त्यावरूनच तुम्हाला कळून जाईल की एकंदरीत PDF मध्ये काय आहे. बघा, सगळ्यात पहिले त्यांनी शो केलेला आहे जो सब्जेक्ट आहे, रिक्वेस्ट टू रिड्यूस द कट ऑफ पर्सेंटाईल फॉर द BSc नर्सिंग ॲडमिशन 2025 अँड 2026. बघा, वर्ष 2025 आणि 26 साठी महाराष्ट्र शासनाने MS नर्सिंग सीईटी थ्रू जे MSc CET परीक्षा घेण्यात आलेली होती, त्या अंतर्गत जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते तर त्या विद्यार्थ्याचा कट ऑफ पर्सेंटाईल हा 40% ठेवण्यात आलेला होता आणि त्या वेळचे ज्या विद्यार्थ्यांना 40%च्या वर मार्क पडलेले होते त्या विद्यार्थ्यांनाच BSc नर्सिंगसाठी ॲडमिशन घेण्यात येत होतं. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाची नोट तुम्हाला माहिती आहे. परंतु INCने काय केलं विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 40%, ठीक आहे, 40%च्या कमी मार्क पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आणून दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना 40%च्या कमी पर्सेंटाईल आहे त्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंगला जर ॲडमिशन घेण्याची इच्छा असेल तर त्या विद्यार्थ्यांना आता ते घेऊ शकतात. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन आणि बिग अपॉर्च्युनिटी फॉर द BSc नर्सिंग जे ॲस्पिरंट आहे त्यांच्यासाठी आलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीचे जे व्हिडिओ होते त्यामध्ये सुद्धा ही इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड केलेली होती की नक्कीच तुमच्यासाठी INC हा रूल आणणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता याचं मुख्य कारण काय, ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, एकंदरीत मी तुम्हाला सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये एकूण 247+ कॉलेज आता BSc नर्सिंगचे कार्यरत आहे आणि ॲज वेल ॲज गव्हर्नमेंटचे सुद्धा 16+ BSc नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेज आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता हे का सांगण्यात आलेलं आहे? बघा, एकंदरीत मी तुम्हाला सांगलं की मागच्या जी कॅप 2ची फेरी होती त्यामध्ये एकंदरीत खूप सारे जे नवीन BSc नर्सिंगचे प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज आहे ते ॲडप्ट केल्या होती. ठीक आहे, ॲडप्ट केले होते. तर ॲडप्ट केल्यामुळे एकंदरीत काय झालं की विद्यार्थीची जी संख्या आहे ही कमी आहे. ठीक आहे, आणि विद्यार्थ्याची संख्या कमी असल्यामुळे सीट काय झाले, जास्त झाले. ठीक आहे, तर या कारणामुळे खूप सारे जे BSc नर्सिंगचे प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज आहे त्यामध्ये नव्याने ओपन झालेले जे कॉलेज आहे त्यामधील जी संख्या आहे सीट भरण्याची ती डायरेक्ट पूर्णपणे रिकाम्या आहेत. ठीक आहे, जर 60चा इंटेक आहे तर एकंदरीत एकड दुक्कड जागा ही भरलेली आहे आणि उर्वरित ज्या जागा आहे ह्या पूर्णपणे रिकाम्या राहिलेल्या आहेत. तर याकरिताच MS नर्सिंग CETने CET सेलला माहिती ही पुरवलेली असून सेम ॲज इट इज ही माहिती INCकडे पोहोचवण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणून INCने हा सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, INCचा निर्णय हा आजपासून लागू करण्यात येईल. त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत कॅप 4चा जो शेड्यूल आहे तो काय झाला आहे, लेट झाला आहे. तर काय झाला आहे, तर लेट झाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत पूर्ण PDF मध्ये शेवटची माहिती त्यांनी काय सांगितलेली आहे बघा. इन दिस रिगार्ड INC हॅज नो ऑब्जेक्शन टू फिलिंग द लेफ्ट ओव्हर सीट ऑफ BSc नर्सिंग फॉर कॅन्डिडेट हू अपेअर इन द MS नर्सिंग CET 2025 एक्झाम in Maharashtra for academic session 2025 to 2026 by reduction in qualifying percentile criteria. In this regard, INC guidelines as per the BSc nursing syllabus and admission terms and condition will be same. ठीक आहे, एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, यामधला खालचा महिना काही महत्त्वाचा नाही, परंतु हा मधला महिना खूपच महत्त्वाचा आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की INC जे नर्सिंग जी ब्रांच आहे त्याला सगळ्यापणे ऑथराईज करत असते, कंट्रोल करत असते. तर या INCला विद्यार्थी मित्रांनो नो ऑब्जेक्शन आहे. ठीक आहे,
नो ऑब्जेक्शन आहे की ज्या विद्यार्थ्यांना 40% कमी मार्क आहे ते विद्यार्थी सुद्धा आता काय करू शकता, बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घेऊ शकता। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आताची निघून येत आहे। तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, कॅप्चारचा शेड्यूल हा का लेट झाला तुम्हाला कळलेलं असेल। ही माहिती सगळ्यात अगोदर मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। सेम ॲज इट इज आता सुद्धा यानंतर सुद्धा मी तुम्हाला ऍडमिशन डेट आणि कॉलेज किती लेट उघडू शकता याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहे। नक्कीच तुम्ही फर्स्ट टाइम या चॅनलला व्हिजिट करत असाल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकला जॉईन व्हा। ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज पडलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की तिथे जॉईन व्हा। तिथे आम्ही फ्री काउन्सिलिंग तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।